मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत। पाहूया त्याचं थेट प्रसारण। अधिकार केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही। आज मंत्रिमंडळ नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी आपल्याला प्रश्न करत होते की पीक विमा आमच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही। कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा 22 तारखेला GR सुद्धा जाहीर झालेला आहे। आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। कारण की कोणत्या पिकात किती पीक विमा जमा होणार आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। कारण की बघा आता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार व तसेच बघा 22 तारखेला याचा GR सुद्धा सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण पीक विम्याचे 75% हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा हे सुरू झालेला आहे आणि ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही बातमी वृत्तपत्रांमधून समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही पाहू शकता की 2022 आणि 2023, 2024 आणि मे महिन्यातील 2025 या 3 वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे। तुम्ही या यादीत तुमचे नाव लगेच तपासू शकता। आता कशा प्रकारे यादीत नाव चेक करायचं? आता बघा पीक विम्याचा वाटप सुरू झालेला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात झालेली आहे। आता बघा कालपासूनच शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा करण्यात सुरुवात सुद्धा झालेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावही या यादीत आहे। मग 3 वर्षातील बघा 2022 आणि 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रपणे दिला जात आहे। बघा आता भाता पिकासाठी 50,000 रुपये व तसेच ज्वारी पिकासाठी 33,000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा, बाजरी पिकाचं जर नुकसान झालं असेल तर शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे 32,000 रुपये मिळणार आहे। तसेच बघा भुईमुगचं ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे पिकाचे त्या शेतकऱ्याला 45,000 रुपये मिळणार आहे। व तसेच सोयाबीन पिकाचे जर नुकसान झाले असेल तर त्यांच्यासाठीही 55,000 रुपये हे निधी मंजूर करण्यात आलेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा, मुंग पिकासाठी 28,000 रुपयाचे व तसेच उडीद पिकाचे जर नुकसान झाले असेल तर 25,000 रुपये आणि तूर पिकाचे नुकसान झाले असेल तर 47,000 रुपये व तसेच कापूस पिकाचे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्याला 60,000 रुपये मिळणार आहे। तसेच बघा मक्का ज्या शेतकऱ्याची मकाचे नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्याला 36,000 रुपये हे सरकारच्या माध्यमातून हे पीक विमा मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता बघा हे पीक विमा 2022, 2023 आणि 2024 आणि 2025 मधून सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे। आता 2022 पासून ते 2025 पर्यंत पीक विम्याचा हे वाट पाहणारे शेतकऱ्यासाठी ही मोठी बातमी आलेली आहे। कारण काल पहिला टप्पा जमा झालेला असून आज बघा आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे। कारण कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले आहे, स्वतः एका कॅबिनेट मीटिंगमध्ये स्वतः दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलेले आहे। आता त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी GR सुद्धा 22 तारखेला जाहीर करण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक आहे का, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत। बाकीच्या शेतकऱ्यांना खात्यात आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे। आता ते शेतकरी कोणते आहे व बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे। तसेच बघा 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान झाले आहे बघा आणि त्यांचा विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वीची सरकारकडून आलेली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळाले आहे। आता काही शेतकऱ्यांना वाटत होतं की 10,000 रुपये आम्हाला मिळणार पण लवकर मिळावा असे शेतकऱ्याचे प्रश्न सरकारला सांगण्यात येत होते। आता शेतकरी मित्रांनो बघा, कृषी विभागाने सांगितले आहे की आता केंद्र सरकारकडून 2022 पासून ते पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे आता सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्याची सुरुवात केलेली आहे। बघा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला पीक विमा हे म्हणजे बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता। आता सरकारने एकदाच 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकदाच जमा केला जात आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 दिवसात बघा 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचा काम पूर्ण झालेला आहे।
आहे। आज दुसऱ्या टप्प्याची उरलेले सर्वच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे। आता जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण की DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडा उशिरा येऊ शकतात आणि तिच्यात थोडासा प्रक्रिया सुद्धा लागू शकते। व तसे शेतकरी मित्रांनो बघा, आता कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे। आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता दुपारी 1 वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेळ लागू शकतो। बघा शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी ही एवढी वाट पाहत होते की आम्हाला पीक विमा कधी मिळणार, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना आपला प्रश्न सुद्धा मिळाले होते आणि काही शेतकऱ्याला वाटत होते की काही शेतकरी बघा आम्हाला सरकारने 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे द्यावे, पण हे पैसे लवकरच आम्हाला टायमाला द्यावे, कारण की थोडासा टाइम लागल्यामुळे आता सरकार काय म्हणतात बघा, आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याची कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे। आता या 16 जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा। आता बघा शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, आता हे पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांचे काही महत्त्वाच्या वाची कामे केलेली आहेत। आता ज्या शेतकऱ्यांनी महत्त्वाची कामे केलेली आहे त्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे। बघा ते महत्त्वाची कामे कोणत्या शेतकरी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत। आता त्यानंतर हा लाभ मिळणार आहे। आता बघा सरकारने कोणते अटी घालण्यात आले आहे आणि हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत। 75% ग्रामीण पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। त्यांचा GR सुद्धा सरकारच्या मार्फत हे जाहीर करण्यात आलेला आहे, कारण की बघा अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँकेवर आता ही पैशाचा SMS यायला सुरुवात झालेली आहे। व तसे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आता बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना आता सरकारने सांगितले आहे की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत। आता ती जमा केल्यानंतर त्यांना 100% हे पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारने यासाठी 3,187 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। आता हे मंजूर निधी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा केली जाणार आहे। आता जर तुम्हाला अजूनही पीक विमाचे SMS आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे। बघा तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तुमचा बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेले आहे का, हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे, कारण की बघा या गोष्टीमुळे तुमचे पैसे सुद्धा अडकू शकतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सरकारने सुद्धा हे सांगण्यात आलेले आहे की ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकला लिंक नसेल तसंच मोबाईल नंबर बँकला लिंक नसेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही, म्हणजेच की पैसे येण्यासाठी थोडासा टाइम लागू शकतो। व तसे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही हे काम केलं नसतील तर तुम्हाला पीक विमा खात्यात जमा होण्यास थोडासा उशीर लागू शकतो, कारण की बघा SMS येणार नाही। आता हे काम पूर्ण करा, कारण आज दुपारी दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी पूर्ण बघा, त्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता हे म्हणजे की आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे सरकारने सरकारच्या मार्फत जिल्हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे। आता बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे पुणे आहे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये eKYC केलेली आहे त्यांना आज पैसे मिळणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी स्वतः आपल्या आजच्या पत्रकार परिषदेत ही बातमी सांगितलेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा 22 तारखेला स्वतः देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्र्यांनी ही GR काढण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकता की 22 सप्टेंबर 2025 चा GR सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे। सर्वात पहिले महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याची काही कामं राहिलेली आहे म्हणजेच की eKYC व तसेच बँकला आधार कार्ड लिंक करणे व तसेच बघा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे अशा महत्त्वाचे कामे शेतकऱ्याला करावे लागेल आणि तेव्हाच त्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा। भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।